यानंतर एक मोठी बातमी आपण पाहतोय पुण्यामधून। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आता अखेर राजीनामा दिलेला आहे। हॉस्पिटल प्रशासनाची होणारी बदनामी आणि रुग्णांची होणारी गैरसोय पाहता सुश्रुत घैसास यांनी आता राजीनामा दिलेला आहे। घैसास यांचा राजीनामा दीनानाथ रुग्णालय प्रशासनाला आता सुपूर्द करण्यात आलेला आहे। डॉक्टर घैसास यांनी तनिषा भिसे प्रकरणामध्ये उपचारासाठी अमानत रकमेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता आणि त्यानंतर आता अखेर त्यांनी आता त्यांच्या पदाचा जो आहे तो राजीनामा दिलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहे। मिकी, ज्या प्रकरण गेल्या 2-4 दिवसापासून जे प्रकरण हे गाजतंय त्या प्रकरणी आता अखेर डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिलेला आहे, काय अधिकचे अपडेट्स? अगदी सिद्धेश, आताची ही सर्वात मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण गेले 4 दिवस सातत्याने संपूर्ण राज्यभरातून वेगवेगळ्या सामाजिक संघटनांकडून, राजकीय पक्षांकडून, सगळ्यांकडून या घटनेचं निषेध होतोय। अर्थातच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार न देता अर्थात पैशाची मागणी 10 लाख रुपयाची मागणी केलेली होती आणि त्याच प्रकरण ज्या डॉक्टरने, त्या सुश्रुत घैसास डॉक्टर्सनी या पैशाची 10 लाख रुपये ऍडव्हान्स भरण्याची मागणी केलेली होती, त्या डॉक्टराने आत्ताच काही वेळापूर्वी स्वतःहून डॉक्टर धनंजय केळकर यांच्याकडे त्यांचा राजीनामा सुकृत केलेला आहे। त्या ठिकाणी ज्या पद्धतीने गेले काही दिवस या संपूर्ण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची बदनामी होतीये, एवढंच काय तर तिथं येणाऱ्या रुग्णांचे देखील त्या ठिकाणी मोठे हाल होत आहेत, वेगवेगळे प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केले जात आहेत। हा प्रकरण खूप वेगळ्या लेवलला गेलेला आहे। अर्थात यामध्ये वेगवेगळ्या समिती सध्या गठीत आहेत आणि ज्या पद्धतीने हे सगळं हाताळत आहे यालाच सगळं कंटाळून त्यांनी आत्ताच काही वेळापूर्वी राजीनामा स्वतःहून दिलेला आहे। यासाठीच काही वेळातच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जे प्रमुख आहेत धनंजय केळकर ते स्वतः पत्रकार परिषद देखील घेणार आहेत। मात्र त्यापूर्वी आताची सगळ्यात मोठी बातमी की त्यांनी स्वतःहून या ठिकाणी आता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधून राजीनामा दिलेला आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद मिकी तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आता हे जे काही प्रकरण होतं त्या अखेर ज्या घैसासांवरती हा सगळा आरोप ठेवण्यात आला होता त्याच घैसासांनी आता अखेर राजीनामा दिलेला आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। हॉस्पिटल प्रशासनाची होणारी बदनामी आणि रुग्णांची होणारी गैरसोय पाहता सुश्रुत घैसास यांनी अखेर आता राजीनामा दिलेला आहे। घैसास यांनी तनिषा भिसे प्रकरणात आता उपचारासाठी अमानत रकमेची देखील मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता आणि त्यानंतर या रुग्णालयाबाहेर अनेक संघटनांनी सुद्धा आंदोलन केलं होतं आणि याचाच एक या सगळ्या गोष्टी आता ज्या थराला गेल्या होत्या त्यानंतर आता अखेर या डॉक्टरांनी राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील जी रुग्णालय प्रशासनाची होणारी बदनामी आहे आणि रुग्णांची होणारी गैरसोय पाहता अखेर घैसास यांनी राजीनामा दिलेला आहे। घैसास यांचा राजीनामा आता दीनानाथ रुग्णालय प्रशासनाकडे त्यांनी आपला राजीनामा जो आहे तो सुपूर्द केलेला आहे। डॉक्टर घैसास यांनी तनिषा भिसे प्रकरणामध्ये उपचारासाठी अमानत रकमेची देखील मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता आणि अखेर त्यांनी आता आपला राजीनामा जो आहे तो हॉस्पिटल प्रशासनाला सुपूर्द केलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून हे सध्या तनिषा भिसे प्रकरण जे आहे ते फार गाजलेलं होतं। अनेक संघटनांनी सुद्धा डॉक्टर दीनानाथ रुग्णालयाबाहेर आंदोलनं सुद्धा केली होती। या संदर्भात अधिक आपल्या या संदर्भामध्ये प्रतिक्रिया देण्यासाठी आमदार अमित गोरखे आपल्या सोबत आहे। अमित जी, तुम्ही सुद्धा ही मागणी लावून धरली होती आणि अखेर आज डॉक्टर घैसास यांनी राजीनामा सुपूर्द केलेला आहे। हॅलो, माझा आवाज येतोय? हो, आवाज येतोय आपला। अमित जी, जेव्हा हे सगळं प्रकरण झालं तेव्हा सुद्धा तुम्ही सुद्धा या डॉक्टरांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि अखेर आज डॉक्टर घैसास यांनी आपला राजीनामा दीनानाथ रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द केलेला आहे, आपली प्रतिक्रिया? खरं तर सुरुवातीपासून भिसे कुटुंबियांचं असं म्हणणं होतं की या घटनेला डॉक्टर घैसास हेच जबाबदार आहेत। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासन अत्यंत चांगल्या पद्धतीनं आधीही काम करत होतं, पुढेही करत राहणार आहे आणि ज्या उदात्त भावनेनं आमच्या सरकारनं आणि त्याचबरोबर मंगेशकर परिवारानं हे हॉस्पिटल चालू केलं त्याला कुठेतरी काळीमा फासण्याचं काम डॉक्टर घैसास यांच्या कृतीने केलं। म्हणून आमची प्रथम मागणी होती की त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल करा, पण आज त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलाय त्यामुळे त्यांना कुठेतरी याच्यात गिल्टी फीलनेस होतोय, म्हणजे स्वतः आपण त्यात कुठेतरी चुकलोय हीच भावना त्यांच्या मनात असणार आहे, म्हणूनच त्यांनी राजीनामा दिलाय। आणि आज तर एक अहवाल आलाय, पण आणखी 2 अहवाल येतील आणि आणखी पुढे काही गोष्टी क्लिअर होतील। पण अमित जी, आता तुम्ही म्हणालात की आम्ही गुन्हा दाखल करण्याची सुद्धा त्यांच्यावर मागणी केली होती, आता त्यांच्या राजीनाम्यानंतर तुम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी तुमची तशीच सुरू ठेवणार आहात?
नाही, लक्षात घ्या की याच्यामध्ये हॉस्पिटल प्रशासन आहे, शासन आहे, माननीय ह्या ज्या तिन्ही समित्या आहेत, हे नक्कीच त्याच्यावर चांगलं प्रशासन ते देतील आणि चांगला न्याय देतील अशी मी आशा बाळगतो. त्यामुळे येणाऱ्या काळात दोन्ही अहवाल आल्यानंतर बाकीच्या गोष्टी स्पष्ट होतील. धन्यवाद अमितजी, तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. त्यामुळे आता घैसास यांनी आपला राजीनामा जो आहे तो दीनानाथ रुग्णालय प्रशासनाला आता त्यांनी अखेर सुपूर्द केलेला आहे. तनिषा विसे प्रकरणामध्ये उपचारासाठी त्यांनी अमानत रकमेची मागणी केली होती असा आरोप देखील त्यांच्यावरती ठेवण्यात आला होता आणि अखेर त्यांनी आपल्या राजीनामा जो आहे तो आता अखेर रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द केलेला आहे. हॉस्पिटल प्रशासनाची होणारी बदनामी आणि रुग्णांची होणारी गैरसोय पाहता सुश्रुत घैसास यांनी आपला राजीनामा जो आहे तो आता अखेर दिलेला आहे. डॉक्टर घैसास यांनी तनिषा विसे प्रकरणामध्ये उपचारासाठी अनामत रकमेची मागणी त्यांनी केली होती असा देखील त्यांच्यावरती आरोप होता आणि त्यानंतर रुग्णालयाच्या बाहेर अनेक संघटनांनी सुद्धा आंदोलनं केली होती. या प्रकरणामध्ये रुग्णालय प्रशासनाचं देखील नाव खराब झालं होतं आणि अखेर आता या डॉक्टरांनी त्यांचा राजीनामा दिलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.